आजवर आपण एखाद्याची जयंती, पुण्यतिथीस अथवा एखाद्या संस्थेस 100 वर्षे पूर्ण झाल्याचे ऐकले असेल. मात्र सांगलीच्या गावभागातील केळकर कुटुंबियांनी कीर्तनाची 100 पूर्ण करीत 21व्या शतकात अनोखे दर्शन घडवले आहे. विशेष म्हणजे सुखदुःख असो वा कोरोनासारखी एखादी आपत्ती असो, केळकर कुटुंबाने नित्यनियमाने 1.5 तास कीर्तनाची परंपरा अखंडित जोपासली आहे. सांगलीत इसवी सन 1924 पासून गेले 4 पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन सुरू आहे. येत्या माघ वद्य प्रतिपदेस म्हणजेच दिनांक 25/2/2024 रोजी या केळकर घराण्यातील अखंड नित्य कीर्तनास 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या कीर्तन शताब्दी पूर्व काळाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 13/2/2024 ते 27/2/2024 अखेर कीर्तन शताब्दी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कीर्तनास 100 वर्षे पूर्ण होत असलेल्या मुख्य दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 25/2/2024 रोजी भव्य शोभायात्रा आयोजित केली आहे, अशी माहिती श्री राम निकेतनचे श्री दीपक चंद्रशेखर केळकर यांनी दिली आहे. आणि या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा अशी इच्छा सर्व केळकर कुटुंबियांनी व्यक्त केली. 2024 रोजी 100 वर्षे पूर्ण होणार आहे, म्हणून त्या निमित्तानं कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केलाय. तो कीर्तन शताब्दी महोत्सव 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 अखेर असा 15 दिवसाचा कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये रोज 2 याप्रमाणे 30 कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि त्या 30 कार्यक्रमांव्यतिरिक्त अनेक संप्रदायाचे महाराज आध्वर्य वगैरे आपले या कार्यक्रमाकरता येणार आहेत. त्यात प्रामुख्याने बघायला गेला तर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आपले, चैतन्य महाराज देगलूरकर, शंकराचार्य, इंद्रजित देशमुख साहेब असे अनेक, वास्कर महाराज असे अनेक प्रकारचे महाराजांचं आपल्या इथं कीर्तन सेवा आहे, प्रवचन सेवा आहे. आणि ती 15 दिवस आपल्या इथं चालणार आहे. अशा या महोत्सवाचा आपणही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी या श्रीराम निकेतन तर्फे आपणा सर्वांना विनंती करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.